काय चाललं बापू, बरी आहे का तब्येत? वर बस माय, बस बस. कोणीकडे यायला केलं माय? तुमच्याकडे चालतो बापू. बरं बरं. बापू, ते आपला अवधू काल तिकडे देशीच्या भट्टीवर दिसला होता मला. असं का बापू? मला तरी डाऊट याला रे. ते घरी जेवण झालं काही नाही मला वाटायला. अहो, घरी कसं जेवलो बापू? सारखं धाब्यावर अंडा कढी खायची सवय लागली. घरी वरण भात खाते का ती? गोष्ट खरी आहे माहिती. त्याचा काय तरी वाट लावावं लागते. बरं झालं पाहिजे तुम्हाला सांगितलं. आपलं काय नाही बापू, शेजार संबंध आहे म्हणून सांगणं. त्या किरबा पाटलाच्या नाता संग लई वाया चाललं ते. असं का? सांगा समजावून त्याला. येतो मी. चला, येऊ दे, सांगतो. इथं बसलं का? काय होय बापू? अरे बापू बरं झालं बस. काय होय? काय होय तू ताल काय होय? कोणता ताल? ताल म्हणजे तुम्हाला विचारायला का ताल? मया तुझ्या कानावर लय गोष्टी यायला बरं तुझ्याबद्दल. तुमच्या कानावर गोष्टी आहे ना? कोणत्या मात्र तुला सांगितली? सांगा बरं, नाव सांगा फक्त. लय नाचरपणा माया पुढे करू नको. तुला सांगायला हो ना, त्या का टप्पूत जीवत घेतो तो आम्ही. कोणतं माझं म्हणलं? फक्त काय म्हणलं सांगा मला. म्हणजे नाव तरी सांगा फक्त. दारू प्याला म्हणून कानावर आला माया तू. आय माय. आय माय करा काय झालं? अशाला लगर होणार नाही. गावामध्ये 40-40 वर्षाचे सांडे पडले. त्या डोळ्यात माती गेली का? दिसणार का तुला? आंबेडकरांना लावतो म्हणून मी 12 वाजता येत होतो. आता पहिले तरी अर्धारी मारत होतो. आता 1.5 काढतो, फुल मारून येतो. संध्याकाळी दाखवतो तुला. अरे बा, याला उगाच म्हणलो काय की बाबा अर्धी तू मुकाट्यानं झोपत तरी गेलं. आता 1.5 मारून कुठं गलबला करते की रोजन मला कुठं बाहेर फेकते की रे? उगाच म्हणतो.